मोदींच्या नावानं भजन करून धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, खासदार संजय राऊतांची टीका. पंतप्रधानांना इंधन टंचाईवरती बैठक घ्यायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यायला हवी असं देखील मत. फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही. ते भारतीय जनता पक्षानं एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे. बरं, आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतायत. मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतायत. घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी पुण्यात लांबच लांब रांगा, तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून नागरिकांनी रांगा न लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. सिलेंडर तुटवड्यामुळे कर्जतचं प्रसिद्ध वडापाव दुकान हे बंद करण्याची वेळ, कामगारांचा पगार काढण्यासाठी चुलीवरती मिसळ बनवण्याची वेळ आली आहे. पर्यटकांना भुरळ पाडणारा कर्जतचा वडापाव हा बंद असणार आहे. कर्जतचा फेमस वडापाव ठाकरे वडापाव गॅस तुटका झाल्यामुळं आत्ता सध्या बंद मार्गावरती आहे. आत्ता सध्या काय पब्लिक मुंबईवरून येते, कर्जतची असे मुरबाडवरून येते, पण आपल्याकडं वडापाव सध्या आता नाही आहे. ऑललेवर आपल्याकडं आता सध्या चुलीवरची मिसळ चालू आहे. याच यांनी सगळ्या गिऱ्हाईकाला आम्ही तसं जावं नाही म्हणून या मार्गावरती आम्ही मिसळ चुलीवरची चालू ठेवलेली आहे. अरब देशांमध्ये 15,000 भारतीय कामगार हे बेरोजगार होण्याची भीती. युद्धामुळे सौदी अरेबिया आणि UAE पुढल्या महिन्यापासून काम नाही. विमानांची तिकीटं कामगारांच्या आवाक्याबाहेर. युद्ध लांबलं तर भारत सरकार कामगारांना आणणार का, असा प्रश्न उपस्थित. गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीला देखील. गॅस टंचाईमुळे शेगाव कचोरीचे भाव वाढले. 10 रुपयाला मिळणारी शेगाव कचोरी 2 रुपयांनी वाढली. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. पुण्यात गॅस टंचाईमुळे कडक भाकरी, कडक पाव मिळणं बंद. हॉटेलमधील बोर्डानं लक्ष वेधलंय. व्यावसायिक सिलेंडर तुटवड्यामुळे हा निर्णय. जळगावात रिक्षा चालकांकडून प्रवासी भाड्यामध्ये वाढ. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या दरात मोठी वाढ. 60 रुपये दरानं मिळणारा गॅस आता 95 रुपये झाल्यानं प्रवासी भाड्यामध्ये वाढ झाली आहे. सांगलीत गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे चूल तयार करून चायनीज बनवायला सुरुवात. हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालय त्याबरोबरच चायनीज सेंटर मालकांना देखील गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस बुकिंगसाठी जिल्हा प्रशासन वाढवणार कॉल सेंटरची क्षमता. गॅस बुकिंगसाठी येणाऱ्या कॉल्सची संख्याही वाढल्यानं निर्णय. आधी 1 मिनिटाला 200 कॉल स्वीकारले जात होते, पण आता 1 मिनिटाला 400 कॉल स्वीकारण्याची व्यवस्था. लोकांनी भयापोटी पॅनिक होऊन मिनिटाला 200 पेक्षा जास्त कॉल बुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व्हर क्रॅश झालेला आहे आणि हे सर्व्हरची कॅपॅसिटी वाढवून त्यांनी 400 कॉलची केलेली आहे. तरी देखील सर्व्हरला अडथळे येत आहेत. तर कंपनी स्तरावर याचे प्रयत्न चालू आहे. याची कॅपॅसिटी अजून वाढवण्याचं चालू आहे. आखाती युद्धाचा रायगडमध्ये कलिंगड पिकाला फटका. युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर कवडीमोल भावानं विकली जात आहेत कलिंगड. गोरेगाव, माणगाव, कोलाड भागामधून कलिंगडाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होते. आता बाजारामध्ये फक्त 5 ते 7 रुपये किलोचा भाव आहे. युद्धाचं सगळं संकट ओढवल्यामुळे कंटेनर सगळे पडून राहिलेत आणि जे मार्केटला माल जाणार होता तो आता व्यापारी आमच्या शेतात येत नाही आहेत आणि 5 आणि 7 रुपयाचा मार्केट घेऊन आम्हाला लोकल मार्केटला माल द्यावा लागतोय. पण त्यामध्ये आमची काढणी वगैरे सगळं काय परवडतच नाही. त्याच्यामुळे आम्ही हा माल सगळा शेतात आमचा पडून राहिलेला आहे. बीडमध्ये हॉटेल पाठोपाठ स्वीटमार्ट चालक अडचणीमध्ये. संबंधित वस्तूंच्या किमती 25% वाढलेल्या आहेत. आखाती युद्धामुळे तेल, बेसन पीठ, मैदा, साखर आणि सिलेंडर या दरवाढीचा फटका बसतोय. फरसाण, पेढे, समोसा, कचोरी आणि इतर गोड पदार्थांची भाववाढ. व्यावसायिक सिलेंडरच उपलब्ध नसल्यामुळे स्वीट मार्ट देखील बंद पडण्याची शक्यता आहे. साखर आणि तेल, साखरपेक्षा तेल जास्त वाढलेलं आहे. किराणा मालामध्ये बेसन, मैदा पण भाव वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं भाव वाढ झाल्यामुळे इकडं आम्हाला गिरायकाला भाव वाढवता येईना. त्याच्यामुळे गिराईक कमी झालेला आहे. सिलेंडरचा तुटवडा आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त गॅस, तेल आणि साखर हे 3 वस्तू लागतात.
त्या तिन्ही महाग झालेल्या आहेत. आणि मिठाईचे आणि फरसाणचे भाव वाढवावे लागणार आहे, कारण की तेल आणि बेसन वाढल्यामुळं आम्हाला नाईलाज तो भाव वाढवावा लागणार आहे. युद्धाच्या धांदुमीत सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये आज प्रतितोळा 1,000 रुपयाची घसरण. जर जीएसटी शिवाय सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,500 रुपयांवरती. चांदीच्या दरामध्ये देखील 4,000 रुपयांची घसरण. चांदीचा आजचा दर प्रति किलो 2,56,000 रुपयांवरती. इराणचा अमेरिकेच्या तळांवरती जोरदार हल्ला. इस्रायलसह आखाती देशांवरती हल्ले केले. हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर. युएईमधील दफरा इथल्या तळावरती मोठा हल्ला. इराणकडून ताज्या हल्ल्यांमध्ये 10 फतह आणि केंद्र क्षेपणास्त्रांचा वापर. युद्धामध्ये आतापर्यंत 700 क्षेपणास्त्रांचा मारा तर 3,600हून अधिक ड्रोनचा वापर. खर्गवरील अमेरिकेचा हल्ला जगासाठी संकट. होर्मुझ सामुद्रधुनी आणि खर्ग बेटांसंबंधी इराणचा इशारा. खर्ग हल्ल्यानंतर नवी समीकरणंही पुढे येतील. होर्मुझमध्ये अमेरिकेला आमची ताकद कळली असेल. इराणची अमेरिकेवरती टीका. इराण युद्धामध्ये सोबत या, अन्यथा नाटो देशांचं भविष्य वाईट. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्पनं हवंय होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नाटो देशांचं सहकार्य. द फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांची आगपाखड. सर्व देशांनी मिळून होर्मुझमध्ये पाळत ठेवू असा ट्रम्प यांचा प्रस्ताव. इराणच्या कोम शहरामध्ये जोरदार बॉम्बस्फोट. कॉन्क्रीट कारखान्यावरती क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यामध्ये कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त. जीवितहानी नाही. इराणी सैन्य आणि आयआरजीसीचं जोरदार प्रत्युत्तर. इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवरती हल्ले. युएईतील अल दफरा इथल्या अमेरिकेच्या तळावरती लक्ष. तर इराणकडून आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र हल्ले आणि 3,300 ड्रोनचा वापर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.